दर्शको, मी आता पंढरपूर तालुक्यातल्या रोपळे या गावातील माधव कुलकर्णी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसलोय। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं ही ऊसाची शेती आहे। खरं तर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळपास 16 एकरावर त्या ठिकाणी ऊसाची लागवड केली आहे। खरं तर हा आपला संपूर्ण महाराष्ट्र हा ऊस पट्टा आहे। मोठमोठाली धरणं असतील किंवा सहकार क्षेत्राचा विकास असेल त्यामुळे इथली ऊस शेती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समृद्ध आहे। परंतु मधल्या काळामध्ये अनेक शेतकरी ऊस शेतीतून प्रयोग म्हणून किंवा अर्थकारणाचं वेगळं पीक म्हणून त्या ठिकाणी फळबागांच्या शेतीकडे वळाले होते। परंतु वातावरणातली अनियमितता आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचं संकट, खर्च मोठा, परंतु उत्पन्न हाती न लागण्याची शाश्वती यामुळे फळबागाकडे वळलेला शेतकरी पुन्हा मूळ ऊसाकडे आलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज रोजी मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड केली जाते। परंतु ऊसाचा जो काही हा शेतकरी आहे तो देखील मधल्या काही काळापासून त्या ठिकाणी अडचणीत आल्याचा पाहायला मिळतोय। आज या वर्षी तरी ऊस शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये हुमणीचं संकट आहे आणि ह्या हुमणीमुळे अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर या माधव कुलकर्णी काकांच्या त्या ठिकाणी शेतामध्ये देखील हुमणीची लागण झाली होती, परंतु त्यांनी ती हुमणी कशा पद्धतीनं कव्हर केली, कंट्रोल केले, कारण आता थोड्या वेळापूर्वी आपण त्यांचं शेत फिरलो आणि अगदी आपण माती देखील उकरून पाहिली त्यावेळेला कुठेही त्या ठिकाणी आपल्याला कुठेही हुमणीची लागण झालेली दिसलं नाही। नेमकं या 16 एकर क्षेत्रावरची हुमणी त्यांनी कशा पद्धतीनं कंट्रोल केली, त्यासाठी त्यांनी नेमक्या काय उपाययोजना केल्या, कोणत्या पद्धतीचं औषध वापरलं, ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती माहिती खरं तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। काका, तुमचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे। नमस्कार। अगदी पहिला प्रश्न असा आहे की 16 एकर क्षेत्र हुमणीची लागण झाली, खरं तर हुमणीची ही संपूर्ण लागण तुम्ही आज कशी कव्हर केली हा प्रश्न नंतर विचारणारच आहे, परंतु पहिला प्रश्न आहे की ही नेमकी हुमणीची लागण होती कशी काय? हुमणीची लागण पाऊस कमी प्रमाण आणि थोडका पाऊस, त्यामुळे हुमणीचं प्रमाण वाढतं। दुसरं असं आहे की ज्यात गावखत घातलेलं असते ती जर नाही तळलं म्हणजे नीट कुजलेलं नसलं तर त्यातून हुमणीची अंडी उन्हाळ्यात रानात थांबतात आणि ती हुमणी थोडा पाऊस पडला की तिची आळीत रूपांतर होतं आणि हुमणी लागली की कुठल्याही पिकाची मुळी, पांढरी मुळी कुरतडती। तर पाऊस काळ झाला भरपूर तर ती मरती हुमणी, नाही पाऊस काळ झाला तर आपल्याला काही औषधं देऊन हुमणी मारावी लागते। खरं तर ज्या वेळेला सुरुवातीला तुमच्या ऊसामध्ये हे हुमणीचं संकट आलं, नेमकी हुमणी करते काय, म्हणजे त्यानं काय होतं नेमकं? ऊस कुजतो, पडतो, त्याच्या मुळ्या काय होते नेमकं? फक्त मुळ्या कळतं की हुमणी लागली आता? ते मुळ्या कुरतडती आणि ऊस पडतो, बेटा खाली सगळ्या हुमणी असते। त्याच्यावरून ओळखायचं हुमणी लागली ते, मग ऊसवर वाळतो। हे हुमणीचं संकट नेमकं तुमच्यावर कधी आलं आणि मग त्यावरून तुम्ही वाचण्यासाठीची काय उपाययोजना केली? मागच्या 4 वर्षाखाली आलं होतं, त्यावेळेला जास्त नुकसान झालं। त्यावेळेला असं काय औषध सापडलं नाही, VSI औषध दिलं होतं आम्हाला, त्याने थोडा फरक पडला, बॅक्टेरिया दिल्या होत्या, त्या सोडल्यावर फरक पडला। म्हणून ह्या वर्षी प्रेरणावाल्याकडे चौकशी केली तर त्याने आम्हाला मेटा दिलं, सूर्या कंपनीचं मेटा। त्या मेटा औषध ड्रीप असल्यामुळे मला सोडता आलं। सगळ्या क्षेत्राला ड्रीप आहे, ती 1 दिवस भिजू घालून त्यात थोडंसं गुळ वापरून सोडलं तर हुमणीचं प्रमाण थांबलं। खरं तर पुढे जात असताना पहिली ती प्रक्रिया कशी केली औषधाची तुम्ही? ते प्रेरणामधून हे मेटाचं, खरं तर आपल्यासमोर हे काकाने वापरून ठेवलेल्या बाटल्या इथं सापडल्या त्यांच्या विहिरीवर, या कंपनीचं औषध आहे ज्यानं हुमणी कंट्रोलमध्ये आले, याची संपूर्ण प्रोसेस कशी केली? म्हणजे ते कशात किती भिजू घालावं लागतं, का भिजू घालावं लागतं, त्याचा काय परिणाम होतो? ते मेटा हे औषध बॅक्टेरिया येतात, त्या बॅक्टेरिया 1 किलो गुळात 1 लिटर मेटाचं औषध ओतलं आणि 1 रात्रभर भिजू घातलं, ती भिजू घातल्यानंतर त्या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं जातं आणि मग ते आपल्या क्षेत्राला 1 एकराला 2 लिटर या प्रमाणात देता येतं। ते 400 लिटर पाण्यात ओतून 2 लिटर आणि 1 किलो गुळ ओतून 400 लिटर पाण्याला 2 तासात दिलं ड्रिपमधून। त्यामुळं पुन्हा 5-6 दिवसानं पाहिलं तर हुमणीचं प्रमाण जागच्या जागेवर थांबलं होतं। मुळात असंही बोललं जाते की ऊसामधलं जर पाचरूट ठेवलं तरी देखील हुमणीचं प्रमाण वाढते, असा काय अनुभव आहे का? आहे, पाचरूट असल्यावर हुमणीचं प्रमाण वाढतं, कारण त्यांना खायला ती पाचरूट मिळतं, त्यात आर्द्रता तयार होती, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त कोस त्यात निर्माण होतात। किंवा कंपोस्ट खत जरी घातलं असलं तरी जर नसलं कुजलं लवकर तरी हुमणीचं प्रमाण वाढतं। मग आता असंही बोललं जातं की पाचरूट जाळलं नाही पाहिजे, मग कसं बॅलन्स करायचा हा सगळा? पाचरूट जाळलं नाही पाहिजे म्हणण्यापेक्षा पाचरूट ठेवून हुमणीला कंट्रोल करायला सूर्याचं मेटा वापरलं तर कंट्रोल होती हुमणी। आणि पाचरूट जाळलं तर मग
पाचरूड जाळलं तर कम्फर्ट जात आहे आपलं. बर बर ऊसाचा ॲव्हरेज कमी येतं आहे. बर बर मग काय नुसत्या दरवर्षी उमणी नाही. मग एक वर्षी पाचरूड जाळलं तुम्ही तर मग ऊसाचं प्रमाण ॲव्हरेज कमी येईल. 4 टन पाचरूड पडतं एकरी. बर त्या 4 टनाचं 1 टनभर खत पडतं. तेवढं काय आपल्याला कम्फर्ट खत मिळत नाही दुसरीकडे. बर हां सुरुवात जर झाली तर आपण लवकर औषध दिलं तर ऊसच वाया जात नाही. काय म्हणजे उमणी येऊ नये म्हणून देखील औषध देताय. सुरुवातीला द्यायचं. तुम्ही दिले का कुठे दिलंय. बर हीच दिलं मेटा सूर्य. मेटा दिले किती दिले एकरी एकरी पहिल्यांदा 1 लिटर दिलं. बर आणि यायला लोकांकडे यायला असं वाटलं की ज्या प्लॉटला वाटतंय त्या प्लॉटला 2 लिटर दिलं. बर बर आता नवीन लागणीला सुरुवातीलाच 1 लिटर दिलं. बर बर म्हणजे उमणी यायचा त्यामुळे यायचाच प्रश्न आहे. आता माझ्या माहितीने पुढल्या वर्षी त्याला उमणी येणार नाही. बर बर पहिल्यांदा दिलंय कारण यात एक काय ते 1चं 10 आहे. बर 1 गुणिले 10चा घात असल्यामुळं बर आणि ते प्रमाण बघून घेतल्यामुळं औषधाची खात्री वाटली बर बर तुम्हाला जो पाहिजे तो कंटिन्यू आहे. औषधामध्ये. मला सांगा हे सूर्या कंपनीचं जे काही मेटा औषध आहे हे ऊसासोबत नेमक्या कोणकोणत्या पिकासाठी हुमणीला म्हणून चालतंय. ऊस हुमणी ज्याला लागते त्याला ऊस केळी मका मिरची बर किंवा कडवळ बर कुठल्या ज्याला हुमणी लागते त्याला चालतंय. आपल्यासोबत ही जी काही मेटा कंपनी आहे या संपूर्ण औषधाबद्दलची माहिती सांगण्यासाठी प्रेरणा बीज भंडारचे ह्या संपूर्ण औषधांसोबतच्या बाबतीतले जे काही तज्ज्ञ आमचे राहुल वाडेकर आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत बोलूया. खरं तर जाणून घेऊया की नेमकं हे औषध हे हुमणीवर कशा पद्धतीनं प्रभावी काम करतं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये हुमणीचं संकट हे ऊस शेतीसाठी अतिशय धोकादायक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनेक शेतकऱ्यांचे ऊस त्या ठिकाणी ह्या हुमणीनं उद्ध्वस्त केले आहेत. शेतकरी हतबल झालेला दिसतो आहे. परंतु या काकांनी आपल्या 16 एकरावरची हुमणी त्या ठिकाणी या औषधाच्या माध्यमातून कंट्रोल केले आहे आणि जो आपला नवा फळ आहे ऊसाचा किंवा नवी लागण आहे त्याच्यामध्ये हुमणी येऊच नाही यासाठी देखील आगाऊ त्या ठिकाणी हा जो काही डोस आहे या मेटाचा तो मेटाचा डोस दिला आहे. हा डोस कशा पद्धतीने द्यावा लागतो हे औषध नेमकी काय पद्धतीची प्रक्रिया करतं ही संपूर्ण माहिती आपल्या प्रेरणाचे साहेब लखन वाडेकर राहुल वाडेकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया. साहेब काय सांगचाल की शेतकऱ्याला रिझल्ट आलाच आहे. इथं बाटल्या आपल्याला दिसल्या त्यांनी विहिरीवर ठेवल्या होत्या ह्याच्या. हुमणीचं संकट मुळात मोठं आहे. त्याला अनेक कारणं असतील ते आता काकांनी सांगितली. कंट्रोल होत नव्हती अनेक शेतकरी हतबल होते परंतु आता औषध आहे आपल्याकडे त्याचं काय सांगाल काय आव्हान करा शेतकऱ्याला या औषधाबद्दल आणि या औषधाबद्दलची माहिती काय सांगाल. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काकानं पूर्णपणे माहिती सांगितली आहे हुमणी कशामुळे येते काय येते. बरं तर आपल्या रानाला जर पाणी कमी असेल तरी पण हुमणी लागून होते. बरं पाऊस अतिरिक्त झाला तर हुमणी आपल्याला थांबते बरं पण ती कोशामध्ये जाते. बरं परत ते अंडी बाहेर पडून परत त्यातनं आळी बाहेर पडते म्हणजे नष्ट होत नाही. नष्ट होत नाही. पण त्याला नष्ट करण्यासाठी जे सूर्या कंपनी मेटा आहे म्हणजे मेट्रायझिम हे जे जीवाणू आहेत ते हुमणीवरती कोष तयार करून ते हुमणीला खाण्याचं काम करतात. त्यामुळे ते हुमणीला मुळापासून नष्ट करतात. बरं तर ह्याची प्रक्रिया काकांना सांगितले गुळात भिजू घालायचं वगैरे. गुळ ते अधिक ताक जर टाकलं तर हुमणी अजून म्हणजे ह्यामध्ये मेट्रायझिमचे जीवाणू अधिक वाढतात. 10चा 10वा घातक आहे बरं म्हणजे हे 10 पटीने वाढतं. बरं बरं हां जोपर्यंत जमीन ओल आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं. बरं बरं आणि हे हुमणीवरती कोष तयार करून हुमणीला खाण्याचं काम करतं. त्यामुळे हुमणीचं म्हणजे जे तोंड असतं ते बंद करतं ते हुमणीला काय खाऊ देत नाही. बरं बरं हां त्यामुळे आपल्याला हुमणी कमी येते आणि ते अंडी हे घालायचं प्रमाण कमी होतं. बरं प्रामुख्यानं हुमणी लागुनी म्हणून देखील त्यांनी त्यांच्या शेतामध्ये औषध दिलंय त्याबद्दल काय सांगता. हुमणीचं संकट येऊच नाही म्हणून हुमणी संकट येऊ नये म्हणून तुम्ही हे प्रिव्हेंटिव्ह वापरू शकता. बरं. प्रिव्हेंटिव्ह का सोडावं तर कारण त्यामागे असं आहे की तुम्ही जर हुमणी आल्यावर सोडलं तर निमार्ध म्हणजे निमार्ध तुमचं पिकाचं नुकसान झालेलं असतं. पण आधी सोडलं तर तुमचं ते संकट टळतं. कारण हे जीवाणू जमिनीमध्ये गेलेले असतात तुमच्या पाण्यानं म्हणजे जमीन खाली ओल असते त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढत चाललेली असते खाली. त्यामुळे हुमणींची आळे किंवा हुमणी तिथं अंडी घालत नाही किंवा हुमणी तिथं प्रादुर्भाव दिसून येत नाही हुमणीला. बरं त्यामुळे आधी दिलेलं प्रिव्हेंटिव्ह कधी पण चांगलं. बरं ती अशी म्हण पण आहे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन ऑलवेज म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऑलवेज बेटर दॅन क्युअर. अगदी अगदी हां. अगदी मग मला सांगा आज 1 एकरी साधारण हुमणी कंट्रोल करण्यासाठी या मेटाचा साधारण काय खर्च आहे नेमका शेतकऱ्यांना. साधारणतः 450 ते 500 रुपये खर्च असेल एकरी. एकरी. बरं अगदी कमी खर्चात चांगला रिझल्ट आहे. 480 आणि गुळ 46. 46 रुपये म्हणजे 480 रुपये औषध गुळ 46चा 520 525 रुपयाच्या टप्प्यामध्ये तुम्ही एकरभर शेताची हुमणी त्या ठिकाणी कंट्रोल करू शकता. अनेक फडच्या फड त्या ठिकाणी या हुमणीच्या संकटाने गेलेले आपण पाहिलेत. अतिशय सोपा साधा प्रभावी स्वस्तातला उपाय त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. खरं तर पंढरपूरच्या प्रेरणाबीज भंडारमध्ये हे मेटाचं जे काही औषध आहे ते सूर्या कंपनीचं जे काही मेटा आहे ते मेटा त्या ठिकाणी अतिशय योग्य दरामध्ये उपलब्ध आहे. खरं तर प्रेरणाबीज भंडार हे पाठीमागची अनेक वर्ष बियाणांमध्ये काम करत होतं. मधल्या काही काळापासून आपण पेस्टीज ही जी काही औषधं आहेत त्यामध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि हे करत असताना कायमस्वरूपी जसं बियाणाच्या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांचं हित जोपासत होतो जपत होतो
तीच त्या खरं तर मंत्र तोच त्या ठिकाणी विचार घेऊन या औषधांच्या कंपनीमध्ये देखील प्रेरणाबीज भंडारनं काम करायला सुरुवात केली आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार खरं तर शेवटपर्यंत घेऊन जात असताना या ऊस शेतीवरचं हुमणीचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये टळावं, ते शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी खरं तर प्रेरणामध्ये हे सूर्या कंपनीचं मेटा औषध त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हुमणीचं संकट आलं, हुमणी लागले, त्या शेतकऱ्यांनी पंढरपूरच्या प्रेरणाबीज भंडारमधून अतिशय योग्य दरामध्ये आणि अतिशय खात्रीशीरपणे हे जे काही मेटा औषध आहे ते मेटा औषध घेऊन जायचं आहे आणि आपलं जे काही हुमणीचं संकट आहे ते हुमणीचं संकट त्या ठिकाणी दूर करायचं आहे. कॅमेरामन रमेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, रोपळे.